शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वरांचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जय जय रघुवीर समर्थ. अंतर्भावाच्या मागील भागामध्ये आपण षड्रिपूंविषयी समजून घेतले. षड्रिपू एकदा दाटून आले की काय होतं आणि संसाराची काय हानी होते हे आपण मागील भागात समजून घेतलं. आता समर्थ पुढे काय सांगतात ते आपण बघूयात. स्वामी प्रपंचाचे गुणे परमार्थ आणिले उणे, ईश्वर आज्ञे प्रमाणे क्रिया न घडे, दुःख शोक आला चित्ती, समाधान करावे किती, विक्षेप हाता चित्तवृत्ती दंडळो लागे, प्रपंच केले कासावीस, घेऊच नेदी उमस, तेणे गुणे उपजे त्रास संसाराचा. आता शिष्य पुन्हा सद्गुरूंशी संवाद साधतो आहे. संसारामुळे काय काय होतं. संसारामुळे साधन मार्ग तर दूर झालाच, अध्यात्म मार्गातून तो दूर झालाच आहे. पण ईश्वराने मला या मर्त्यदेहामध्ये जर लोटलं असेल तर ते त्यातून बाहेर निघण्यासाठी आणि आत्मज्ञान मिळवण्यासाठी, कल्याणासाठी मला ढकललं आहे याची शिष्याला जाण आहे. पण हातून काहीही साध्य मात्र घडत नाही. चित्तामध्ये दुःख दाटून येत आहे, चित्तामध्ये पश्चातापही दाटून येतो आहे. आणि ईश्वराची आज्ञा तर आहे की बाबा रे जा, मर्त्यलोकात जा, साधना कर, आपलं कल्याण कर. पण शिष्य ते करत नाही. म्हणून खरं तर इथे एक पश्चातापाची भावना शिष्याच्या मनामध्ये दाटून आलेली आहे. स्वतः समर्थाने लिहिलं आहे की दुःख शोक आला चित्ती, समाधान करावे किती, विक्षेप हाता चित्तवृत्ती दंडोळो लागे. मनुष्य संसारामध्ये सुखाने जगतो, सुखाने सर्व काम करतो, नोकरी करतो, पैसे कमावतो. पण एक क्षण असाही येतो की सगळं काही असूनही मनुष्याच्या नशिबी समाधान नसतं. आणि हे जर समाधान मिळत नसेल तर मग मात्र तो शोध घेऊ लागतो. मी कुठे जाऊ, काय शोधू, कोणाला भेटू, कोण माझ्या अंतरीचं समाधान मला देईल, अशी स्थिती साधकाच्या मनामध्ये येऊ लागते. सहसा संसारी जीवाला कायमच सुख हवं असतं, पण संसारामध्ये सुख कधीच नसतं. आणि मग जेव्हा शोध सुरू होतो आणि शोधाची दिशाही त्याला माहीत नसते, तेव्हा मात्र तो सद्गुरूंच्या दारीहून उभा राहतो. बऱ्याचदा भटकतोही. म्हणजे अगदीच कुठल्याही व्यक्तीला सद्गुरू लाभतील आणि लगेच त्यांचा अनुग्रह लाभेल आणि लगेच साधना सुरू होईल असंही काही होत नाही. अनेक माणसं भटकतात, विविध ठिकाणी जातात, वेगवेगळ्या साधना करतात. पण साधनेपेक्षाही आपलं सुख हे भौतिक जगामध्येच आहे आणि भौतिक जगातील सुख हेच खरं माझं सुख आहे, असाही एक गैरसमज सामान्य माणसाचा होत असतो. म्हणून खरं तर मनुष्य हा बहिर्मुखी होत जातो. बरं, होतही एक महत्त्वाची गोष्ट असते की जेव्हा मनुष्य बाहेरच्या जगामध्ये सुख शोधू लागतो तेव्हा त्याचा अहंकार वाढत जातो. आणि अहंभाव एकदा घट्ट झाला की अंतःकरणामध्ये दुःख दाटून येऊ लागतं. कारण अहंकार जेवढा जास्त, अहंभाव जेवढा जास्त, तेवढी अपेक्षा जास्त असते. आणि अपेक्षा जेवढी जास्त असते तितकं समाधान जर मिळालं नाही तर त्या व्यक्तीला अपेक्षाभंगाचं दुःख होऊ लागतं.
पण आता मागील भागामध्ये तर आपण बघितलं की शिष्य स्वतःच सांगतोय की हे अहंभावामुळे होतं आहे. पण यातून बाहेर निघायचं कसं? बाहेर निघणं तितकं तर काही सोपं नाही आहे. आणि हा अहंभाव वाढला कशामुळे हे काही शिष्याच्या लक्षात येत नाही आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट शिष्याने अगदी सुरुवातीला सांगितलेली आहे की गुरुपदाशी माझा दुरावा झालेला आहे, त्यामुळे अहंभाव वाढीला लागलेला आहे. मी मागील भागातही सांगितलं की जेव्हा समर्पण असतं तेव्हा कुठल्याही गोष्टीचा अहंभाव व्यक्तीला बाधत नाही. जर कुठलंही काम कर्म हे समर्पणात्मक असेल तर त्या कर्माचं ओझं भगवंत उचलतो. पण जर अहंभावात्मक जर कुठलंही कार्य असेल तर त्याचं ओझं व्यक्तीला उचलावं लागतं. इथेही हेच होतं. गुरुपदाचा वियोग आहे. गुरुपदाचा वियोग झाल्यामुळे जीव पण अंगी लागला आहे. मी जीव हा भ्रम अंतरंगामध्ये दाटू लागलेला आहे आणि त्यातून माझी सुटका होत नाही आहे हे शिष्याच्या लक्षात आलेलं आहे. पण हा वियोग हा दुरावा म्हणजे केवळ देहाचा दुरावा नसतो. म्हणजे अगदीच शिष्य सद्गुरूंच्या सहवासात राहायला पाहिजे असं काही नाही. अंतःकरणातून गुरु आणि शिष्य एक जरी झाले, सद्गुरूंनी दिलेली साधना जरी शिष्याने केली तरीही त्यांच्यातील दुरावा हा दूर होत जातो. पण मुख्य गोम ही असते की शिष्य साधनाच करत नाही आणि शिष्य साधना करत नाही म्हणून गुरु आणि शिष्य यांच्यातील दुरावा वाढत जातो. हा देहातील दुरावा नव्हे, हा साधनेतील दुरावा आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर असं म्हणता येईल की शिष्याचं अनुसंधान जितकं वाढत राहील तितका सद्गुरूंचा वेध वाढत राहतो. ती आर्तता शिष्याच्या अंतःकरणामध्ये आली पाहिजे. सद्गुरूंचा अनुग्रह मला व्हावा, त्यांची कृपादृष्टी माझ्याकडे असावी आणि त्यांची सेवा माझ्या हातून घडावी. मी केलेली साधना मी त्यांच्या चरणाशी अर्पण करतो, परंतु माझं जे काय आहे ते सारं काही सद्गुरूंनी सांभाळावं. मी माझ्या आयुष्याचं संपूर्ण ओझं मी सद्गुरूंच्या चरणी वाहत आहे. इतका जर समर्पित शिष्य असेल तर त्याला कधीही धोका होणार नाही. सद्गुरू त्याला निश्चितपणे त्या मार्गातून बाहेर काढतील. पण तसं होत नाही. आणि गुरूंचा अनुग्रह होण्यासाठी फक्त देहाने सोबत असणं गरजेचं नाही आहे. सद्गुरू किती अंतरावर असो, सद्गुरू गावात असो किंवा काही मैल अंतरावर असो, जर शिष्याचं अनुसंधान असेल तर सद्गुरूंचा वेध नेहमी होतच राहतो. आगमामध्ये वेददीक्षेचं एक उदाहरण दिलेलं आहे. अतिशय सुंदर असं उदाहरण आहे. दृष्टांत कासवीचा आहे. कासवाची मादी म्हणजे कासवी जेव्हा ती पिल्लांना विते तेव्हा ती नदीच्या एका किनाऱ्यावर पिल्लं असतात आणि दुसऱ्या किनाऱ्यावर स्वतः कासवी राहते. पण अंतःकरणातील स्मरणपूर्वक ती पिल्लांचं पोषण करते. वेददीक्षा ही तशीच असते. जर गुरुचरणी शिष्य समर्पित असेल, त्याचं अनुसंधान जर सद्गुरूंशी असेल तर सद्गुरूंचा वेधही शिष्यासोबत असतो. सद्गुरू सतत शिष्यासोबत असतातच. वेददीक्षेबाबत असं म्हणलेलं आहे की यथा कुर्मः स्वतनयान ध्यानमात्रेण पोषयेत वेददीक्षोपदेशश्च मानसः स्यात् याविधः. ज्या पद्धतीने कासवी नदीच्या एका किनाऱ्यावर राहते आणि दुसऱ्या किनाऱ्यावर असलेल्या पिल्लांना केवळ स्मरण मात्रे त्यांचं पोषण करते आणि मोठं करते, तसेच सद्गुरूही आपल्या शिष्याला देहाने कितीही दूर असले तरीही आपल्या शिष्यांचं ते आध्यात्मिक पोषण करतात. परंतु त्यासाठी शिष्यांचा अनुसंधानाचा एकही क्षण वाया जाता कामा नये हे शिष्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. अनेकांनी हा दृष्टांत दिलेला आहे. महानुभाव संप्रदायात हे असा दृष्टांत आहे. पण यासाठी आपल्याला काय करायला लागेल?
मन, अहंकार, चित्त हे गुरुचरणाशी विलीन करा, मग इंद्रिय आपोआप नमत घेतील. जर आपण गुरुचरणापाशी नतमस्तक नसू तर आपली इंद्रिय ही निश्चितच सतत भोगाची हाव करतील. म्हणून जे काय तुम्ही भोगाल, जे खाल, जे प्याल, जे काही भोग तुमच्या आयुष्यात वाटायला येतील, जे काही सुखदुःख तुम्हाला मिळतील, ते तुमच्या गुरुचरणी अर्पण करा. बुद्धिपूर्वक संकल्प करून गुरुचरणांच्या सेवेत जा. संकल्प यासाठी करायचा असतो की त्यामुळे कुठलाही विकल्प साधकाच्या अंतःकरणामध्ये राहत नाही. चित्त सतत गुरुपाशी ठेवा. अहंकार विसरून केवळ अस्तित्वाने शिल्लक असा. सद्गुरू जे काही सांगतील ते करा, तेवढीच साधना करा. फार मोठी साधना करण्याची गरज नाही. आणि हे जेव्हा शिष्याच्या लक्षात येतं तेव्हा त्याच्या हेही लक्षात येतं की केवळ फक्त गुरुच नाही तर भगवंतापासूनही मला हा वियोग झालेला आहे. हा जीवाचा वियोग आहे. हा अंतरात्म्याचा रामापासून झालेला वियोग आहे. आणि या वियोगातून सुटण्यासाठीच खरं तर साधना आहे. पण वियोगातून माणूस सुटत नाही. त्याचं कारण आहे त्याचा मी अतिशय बलिष्ठ झालेला असतो. या मीमुळे, या अहंकारामुळे आणि या अहंकाराची कुठलीही बीज शिष्य विसरत नसतो. म्हणून खरं तर शिष्याचं कुठल्याही प्रकारे साधनेतलं त्याचं समर्पण सद्गुरूंना दृष्टीस येत नाही. म्हणून खरं तर शिष्याला त्यातून काहीही लवकर सहजासहजी पुढचा मार्ग सापडत नाही आणि शिष्याची साधनाही फलित होत नाही. कासवीचा हा दृष्टांत जो आहे हा ज्ञानदेवाने सुद्धा आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय 13 वापरलेला आहे. ज्ञानेश्वर महाराज लिहितात की आगामुख मेळेविण पिलियाचे पोषण करी निरीक्षण कुर्मी जेवी. ज्या पद्धतीने केवळ एका किनाऱ्यावर राहून आपल्या पिलांचं पोषण कासवी करते त्याप्रमाणे सद्गुरूही आपल्या शिष्यांचं आध्यात्मिक पोषण करतात. फक्त गरज आहे ती शिष्याच्या अनुसंधानाची आणि शिष्यानी साधना करण्याची. तेवढी जर आपण केली तर नक्कीच सद्गुरूंचा वेध आपल्याला लाभेल, त्यांचा अनुग्रह लाभेल आणि आयुष्यामध्ये जे काही दुःखाचं मळब आपल्या भोवती दाटून येत असतं, संकटाचं मळब जे आपल्या भोवती दाटून येत असतं आणि जे सातत्याने समोरचं सारं जग काही हे नष्टप्राय आहे, हे व्यर्थ आहे, हे व्यर्थतेचं जे दुःख आपल्याला दाटून येत असतं, या दुःखातून निश्चितपणे साधक बाहेर पडत असतो. पण हा शिष्य खरंच खूप त्रासला आहे का? आणि असेल तर तो आपल्या गुरूंना काय विचारणार आहे? आता हे आपण पुढच्या भागात बघूयात. पुढील भागामध्ये शिष्य पुन्हा एकदा सद्गुरूंना पुढील प्रश्न विचारणार आहे. हा प्रश्न कोणता आहे आणि त्याला सद्गुरू काय उत्तर देणार आहे हे आपण पुढील भागात पाहूयात. जय जय रघुवीर समर्थ.